सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने श्री आनंदी क्षेत्रामध्ये आपण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत. विचाराच्या प्रसंगी आरंभी आपण शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव रूपी प्रथम जो अध्याय अर्थात अर्जुन विषाद योग ज्यास गीतेत म्हटलं जातं, या अध्यायाचा आपण विचार केला. या अध्यायामध्ये आरंभी जी स्थिती झाली, अर्थात धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारला. नंतर संजय उत्तर देत असताना कौरव आणि पांडव आणि कौरव या दोन्ही सैन्याचं वर्णन करून दुर्योधनानं आपल्या सेनापतीची स्तुती केली थोडीफार. त्यामुळे सेनापतीजी भीष्माचार्य संतुष्ट होऊन गर्जना वर करून शंख वाजवतात. तेव्हा सर्वच कौरव दळातील आपल्या सैनिकांनी आपापली शंखाधिक वाजवली. तत्पश्चात पांडव सैन्यातील भगवान परमात्मा व अर्जुन, भीम, युधिष्ठिरजी, नकुल, सहदेव इतर सर्वांनीच आपापले शंख वाजवले. त्या शंखाचा परिणाम दर्शविला. नंतर पुन्हा कौरवांची जी काही सेना होती ती पुन्हा स्थिर झाली. तत्पश्चात अर्जुन भगवान परमात्म्याला आपला रथ कौरव व पांडव या दोन्ही सेनेच्या मध्ये नेऊन उभा करण्यास सांगतो. नंतर भगवान परमात्मा तशी क्रिया करतात व अर्जुनाला सर्व या कौरव सेनेतील जे काही मनुष्य आहेत, जन आहेत, त्यांना पाहण्याकरता सांगतात. अर्जुन सर्वांना पाहतो तेव्हा एक विचित्र घटना घडते. ती म्हणजे कृपया परयाविष्टो विषदनिदम ब्रवीत. ही घटना घडल्यानंतर अर्जुन अतिशय खिन्न मनानं भगवान परमात्म्याला अतिशय बोलतो की दृष्टवैमं सुजनं कृष्ण योत्सम समवसितम सिदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यते इत्यादी वचन बोलतो. नंतर अर्जुन सिदंती मम गात्रा इत्यादी बोलल्यानंतर व्यपदस्य शरीरे रोमहर्षजायते गांडीवं संस्कृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते मज शक्नमेव स्थातुं भवत्येव च मे मनः इत्यादी आपली स्वतःची स्थिती
या आपल्या स्वजनांच्या वधाच्या निमित्तामुळे झालेली स्थिती तिचं वर्णन करतात. तत्पश्चात यांनी जरी मला मारले तरी मी यांना मारण्याची इच्छा करणार नाही, कारण की आतताई आहेत, या आततायांना मारून पापच लागणार. अशा प्रकारचे अर्जुन काही हेतुपूर्वक भगवान परमात्म्याला बोलतो. नंतर हे कौरव केवळ स्वजनवधापासून होणारे पाप किंवा मित्रद्रोहापासून होणारे पाप यांना जरी ते जाणत नसतील तरी आम्ही जाणकार मनुष्य याला का जाणू नये, या निमित्तानं आम्ही जाणू असं म्हणून तिथून ते काय होतात, परावृत्त होण्याकरता प्रयत्नरत आहेत. समजा अर्जुन प्रयत्नरत होतो. नंतर तो एक 5-7 श्लोकामध्ये 7-8 श्लोक असतील, 40 ते 46 पर्यंत जे काही श्लोक आहेत, या श्लोकाद्वारे या सगळ्यात भयानक पाप या कुळाच्या वधानं होईल म्हणून युद्धामध्ये आम्ही प्रवृत्त होणार नाहीत. आणि त्यामुळे अर्जुन हा सगळेच शस्त्राधिक टाकून सशरम चापम विसृज्य सशरम चापम शोक संवेदना मानस. नंतर काय अर्जुन हा सगळ्यांचा त्याग करून रथोपस्थे उपाविशत, रथाच्या मध्यभागी किंवा ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं रथावरून त्यानं खाली उडी मारली. अशा स्थितीमध्ये या पुढच्या अध्यायाच्या प्रारंभ होण्याकरिता एक संधी प्राप्त होते, कारण की या पूर्व अध्यायाची आणि उत्तर अध्यायाची काही संगती असते. या पूर्व अध्यायामध्ये आणि उत्तर अध्यायामध्ये संगती आपल्याला उत्थापक भाव संगती इथे प्राप्त होऊ शकते, कारण की उत्थापक अर्थात पुढच्या अध्यायाला प्रारंभ करविणारा म्हणजे पुढच्या त्यास आरंभ करविणारा हा पहिला अध्याय आहे. आणि उत्थाप्य अर्थात त्याला प्रारंभ करण्यायोग्य अध्याय म्हणजे द्वितीय अध्याय आहे. यामध्ये झालं काय की ज्यावेळेस अर्जुन हा युद्धातून उपरत झाला, युद्धातून उपरत झाल्यानंतर धृतराष्ट्राच्या मनामध्ये एक आनंदच उमटला. तो असा आनंदित झाला की आता जर अर्जुन हा या शोकाच्या निमित्तानं युद्धातून उपरत होत असेल तर आता आपण शब्द पुढे येणारच आहे, तर आमच्या मुलांना हे राज्य प्राप्त झालं, युद्धा वाचून हे राज्य प्राप्त झाल्यासारखंच आहे. कारण की पांडवांच्या सेनेमध्ये सर्वात विशिष्ट योद्धा म्हणजे अर्जुन. अर्जुनापुढे सर्व थर्र कापत असत. अर्जुन जर उपरत झाला तर पांडवामध्ये अर्धी शक्ती त्यांची कमी झाल्यासारखी आहे. म्हणून धृतराष्ट्र अतिशय आनंदित झाला. त्याचा तो आनंद निवृत्त करण्याकरिता म्हणा, कशाकरिता म्हणा, संजय त्याला पाहून वचन बोलतो, तम तथा कृपया विष्ट मश्रुपूर्णा कुलेक्षण विषीदंतमिदं वाक्य मुवाच मधुसूदन. या अध्यायाचा आरंभ होतो. परंतु आता इथपर्यंत आपण जरी पाहिलं तर या पहिल्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्धभूमीमध्ये अर्ध श्लोकामध्ये जरी बोलले असले तरी भगवान परमात्म्याचं जसं श्री भगवान उवाच या प्रकारे स्वतंत्र काहीही वचन नाही. जसं वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती, या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वाक्य आहे नाही असं नाही. उवाच पार्थ, भगवान परमात्मा बोलले हे पार्थ, पश्येतान कुरुन इति, भगवान बोलले परंतु स्पष्टरित्या आपल्या उपदेशाला नाही, बस पहा इतके वचन बोललेले आहे. म्हणजे प्रथम अध्यायामध्ये भगवान परमात्मा स्पष्ट रीतीने बोलण्यास आरंभ करत नाहीत. आरंभ तर तो द्वितीय अध्यायामध्ये करतात. द्वितीय अध्यायामध्ये सुद्धा यद्यपि दुसऱ्या श्लोकामध्ये क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तत्त्वोत्तिष्ठ परंतपम
इत्यादी जे काही वचन आहेत मास गमक पार्थ आरंभ क्या है कश्वलम अनारजुष्टम स्वर्गम कीर्तिमरजन हे जे काही 2 श्लोक आहेत या 2 श्लोकामध्ये भगवान परमात्मा जरी बोलत असतील तरी सुद्धा तत्वज्ञानाच्या उपदेशाकरता अर्जुनाची स्थिती जी काही शोकाकुल स्थिती आहे ती निवृत्त होऊन युद्धाकरता अर्जुन प्रवृत्त होईल अशा प्रकारचे वचन भगवान परमात्म्यानं एवढे सांगितलेले नाही। तत्वज्ञानाने विशिष्ट वचन हे द्वितीय अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून पुढे आहेत म्हणून विशेषतः त्या अध्यायापासूनच आपण भगवत उक्तीनुसार म्हणजे ती गीता 11व्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायातल्या 66 या श्लोकापर्यंत गीता आहे आपण असं लक्षात ठेवू शकतो। कारण की अशोचानन व शोचस्वम प्रज्ञावादावश भाषसे गतासुन गताशुंश नानुसृजन्ति पंडिता या श्लोकापासून ते मोक्ष इष्यामि मा शुचः अशा प्रकारचं अंतिम वचन आहे ना। म्हणजे मी तुला मुक्त करेन शोक करू नकोस। आरंभी सुद्धा अशोचान अर्थात शोक रहितेचं प्रतिपादन करतात। अंतिम सुद्धा माशुच प्रथम सुद्धा सांगितलं की शोक न करण्यायोग्य विषयाचा तू शोक केलास आणि अंतिमही करतात सांगतात की तू शोक करू नकोस। म्हणजे भगवान परमात्म्याच्या वचनानुसार जी गीता आरंभ होते ती द्वितीय अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून प्रारंभ होते व 18व्या अध्यायामध्ये श्लोक 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः या ठिकाणी गीता संपते। तत्पूर्वी म्हणून या इथं जरी आपण म्हणत असो धर्मक्षेत्रे ते गतिर्मम है ना इथपर्यंत ही गीता संपते या आहे परंतु स्पष्ट भगवत वचन हे दुसऱ्या अध्यायामध्ये आहेत। म्हणून या दुसऱ्या अध्यायापासून जो विचार आरंभ होणार त्या विचाराला फार अतिव श्रेष्ठ महत्व आहे। म्हणूनच श्री शंकराचार्य भगवान यांनी सुद्धा 11व्या द्वितीय अध्यायाच्या 11व्या अध्यायापासूनच भाष्य करण्यास आरंभ केलं। तत्पूर्वी भगवान शंकराचार्यांनी भाष्य नाही केलं। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम श्लोकापासूनच भाष्य आरंभ केलेला आहे पण शंकराचार्य तिथून पुढे करतात कारण की तिथून पुढे श्रीमद भगवद्गीतेला फार महत्व आहे आणि तीच वचनं आपल्या हृदयंगम व्हावीत। कारण की उपक्रम आणि उपसंहार याचा आलोडन आपण केलं तर इथून पुढे शास्त्र हे महत्वाचं आहे। कारण की हे भगवान परमात्मा अर्जुनाच्या मोहाच्या निवृत्तीकरिता या गीता रूपी शास्त्राचा उद्देश करत आहेत। कारण त्यांचा मोह जेणेकरून निवृत्त होईल तसा उद्देश या शास्त्रात केला। मग या शास्त्रामध्ये भलेही त्रिकांडात्मक असेल तरी जसं आपल्या उपनिषदामध्ये उपनिषद हे अर्थात वेद हा त्रिकांडात्मक आहे। कर्मकांड उपासना कांड व ज्ञान कांड हे 3 कांड वेदामध्ये येतात। तसेच 3 कांड या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहेतच। म्हणून कांडत्रय निरूपिणे श्रुतीच हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नाची खाणी उघडली असे अशा प्रकारे भगवान ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत की गीता ही 3 कांडाचं निरूपण करते। म्हणजे कर्मकांडाचं सुद्धा निरूपण करते, ज्ञानकांडाचं सुद्धा निरूपण करते आणि ते उपासना कांडाचं सुद्धा आणि ज्ञानकांडाचं सुद्धा निरूपण या श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे। परंतु जी तिघांचंही म्हणजे कर्माचं उपासनेचं आणि ज्ञानाचं जरी कथन या श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेलं असेल तरी सुद्धा श्रीमद भगवद्गीता ही हे शास्त्र वस्तुतः ज्ञान प्रधान शास्त्र आहे। म्हणजे कर्म
आणि उपासना ही दोन्हीही कर्म उपासनेकरिता नसून ती दोन्हीही ज्ञानाकरिताच आहेत. म्हणून श्री ज्ञानवराय 18व्या अध्यायामध्ये बोलतात की हे शास्त्र कसं आहे, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र एतुलाले दुजी सूत्र उभारी. म्हणजे हे जे काही शास्त्र आहे हे कसं आहे, मोक्षदानी स्वतंत्र, मोक्ष देण्याकरिता एक स्वतंत्र हे शास्त्र आहे, है ना. मोक्ष देण्याकरिता स्वतंत्र असं हे शास्त्र आहे. पुन्हा ज्ञान प्रधान आहे, कारण की ज्ञानादेव तो कैवल्यम ऋते ज्ञानान्न मुक्ते इत्यादी वचनावरून ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. मोक्ष केवळ ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञाने वाचून एके उपाय करीसी जितके हे गुंफिसी अधिके रुखीये इत्यादीचे काही नान्य पंथा विद्यते अयनाय. या परमात्मा प्राप्ती करता दुसरा कोणताही मार्ग नाही, केवळ एक ज्ञान हाच मार्ग आहे. म्हणून मोक्ष देण्याकरता स्वतंत्र आहे, कारण त्याचा हेतू सांगितला ज्ञान प्रधान आहे शास्त्र, कारण की ज्ञान प्रधान आहे. प्रामुख्यानं या शास्त्रामध्ये ज्ञानाचंच प्रतिपादन केलेलं आहे आणि याचं सूत्र म्हणून द्वितीय अध्याय आहे. समजावा, द्वितीय अध्याय हे पुढील सगळ्या अध्यायाचं सूत्रभूत अध्याय आहे. या अध्यायामध्ये जे ज्ञान सांगितलं त्याचाच विस्तार पुढे, जे कर्म सांगितलं त्याचाच आणि जी उपासना सांगितली त्याचाच विस्तार आपल्याला पुढे दिसून येईल. आणि 18वा अध्याय हा कलशस्थानी अध्याय आहे. सगळ्यात श्रीमद भगवद्गीतेचा सारांश रूपाने अध्याय म्हणजे 18वा अध्याय होऊन जाईल. तर हा अध्याय म्हणजे सगळ्याच अध्यायाचं सार असल्यामुळे, जसं उसामधील रस हा सार असतो, आपण जर रस सोडून काढून टाकला आणि वरचे उसाचा चोथा घेतला तर त्याच्यामध्ये महत्ता राहत नाही. सार जर लक्षात आलं तर त्यामध्ये सारवान दुसरे पदार्थ सुद्धा आपल्याला कळून येतील. परंतु सारभूत हा प्रथम अध्याय आहे, म्हणून विदुषामध्ये हा अध्याय फार मान्य झालेला आहे. म्हणजे आणि हा जो अध्याय आहे म्हणजे हा अध्याय मुख्य आहे, कारण की कधी एक वेदांताची पद्धत आहे किंवा पूर्वसूरींची पद्धत आहे. आरंभी आपल्याला जसे दिसतात 3 अधिकारी आपण म्हणतो, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. कधीही उपनिषद इत्यादी जे शास्त्र आहेत त्यांच्यामध्ये उत्तम अधिकाऱ्यांकरिता जो उपदेश अपेक्षित आहे त्याचं अगोदर कथन करतात. कारण की काय असतं, ग्रंथाचा आरंभ आणि शेवट ज्या विषयाला आरंभ होतो तोच विषय संपूर्ण ग्रंथामध्ये प्रतिपादिलेला आहे असं निश्चित होत असतं. कारण की उपक्रमोपसमाराभ्यासपूर्वता फलम अर्थवादोपत्तीच्या निम्न तात्पर्य निर्णय या झोपायचे बरं का, या मीमांसा वचनानुसार किती 6 लिंग हे तात्पर्य निर्णयाची साधना आहे. एक उपक्रमोपसंहार म्हणजे ग्रंथाचा उपक्रम आरंभ ज्या विषयानं केला त्याच विषयानं त्या ग्रंथाची समाप्ती झाली पाहिजे. जसं आपण कीर्तन प्रवचनादी करूया, आपण ज्या विषयाला अनुसरून ग्रंथ आरंभ कीर्तनाधिक प्रवचनाधिक आरंभ केले त्याच विषयाला अनुसरून तो विषय संपवावा लागतो. आरंभ करायचं एका विषयाने, समाप्त करायचं एका विषयाने चालत नाही. म्हणून ग्रंथाच्या आरंभी सगळे नजदीक वेदांत शास्त्रामध्ये जास्त प्राय शास्त्र आरंभी ज्ञानाचा उपदेश करून अंतिम नंतर साधना इत्यादिकांचा मध्ये उपदेश करतात व शेवटी सुद्धा ज्ञानाचा उपदेश करतात, जेणेकरून उपक्रमोपसंहार रूपी जे लिंग आहे ते सुस्थिर होतात. तसंच श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आरंभी भगवान परमात्म्याने ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. तो अर्जुनाच्या मोहाच्या निवृत्ती करीता. जसं काय केलं की
यद्यपि अर्जुन हा मोहाने युक्त होऊ शकत नाही, कारण की नरनारायणाचे ते अवतार या जगताला मार्ग दाखवण्याकरताच विशेष आले, कारण की तपस्वी पुरुष अर्जुनाला मोह होईल असं संभव नाही, परंतु अर्जुनाला मोह झाला हे दाखवलं. दोघांनाही एक नाटक पात्र आहे ते करतात. म्हणून ज्ञानोबराय बोलतात पहा, जी आनंद सरोवरेची कमळे तैसे जे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करती. म्हणजे आता काय बोललं की जसं हे भगवान परमात्म्याचे नेत्र कसे आहेत, आनंद रूपी सरोवरातील जसे कमळ असावेत, सरोवरामध्ये जसे कमळ असतात त्याप्रमाणे आनंदरूपी सरोवरातील कमळ म्हणून कमळच जणू काय भगवान परमात्म्याची नेत्र आहेत. आणि तीच आपल्या कृपा है ना, आपली कृपारूपी मंदिर, हे मंदिरच ज्या नेत्राने केलेले आहे असा जो अर्जुन, त्याला सुद्धा मोह प्राप्त होईल ही गोष्ट अतिशय तुच्छ आहे. म्हणजे अर्जुनाला हा हो तयाही आणि मोहाची भेटी हे कायची पाबळी, तयाही मोहाची भेटी हे कायची पाबळी गोठी. म्हणजे एकदम फालतू वर एकदम तुच्छ वार्ता आहे की अर्जुनाला सुद्धा मोहाची प्राप्ती होईल. मग या अर्जुनाला एक मोह झाला, त्या मोहाला म्हणून इथे उपदेश केला का, याचं प्रयोजन काय. बरं, अर्जुनाला मोह झाला असं उद्देश तरी का कथन केलं, कारण की अर्जुनाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याला सर्व जगाचा उद्धार करावयाचा होता. म्हणून इथून पुढे श्रीमद भगवद्गीतेचा आरंभ करतात. श्री भगवान शंकराचार्य सुद्धा बोलतात की सर्व लोकानुग्रहार्थम अर्जुनम निमित्त कृत्य भगवान वासुदेव आशोच्यानन व सोच्यान इति आह, अशी पंक्ती भाष्यामध्ये लिहिलेली आहे. म्हणजे अर्जुनाला निमित्त करून, अर्जुन हा निमित्त बनवला, जपायचं नाही ना, है ना. अर्जुनाला काय बनवलं, निमित्त. अर्जुनाला निमित्त करून भगवान वासुदेव परमात्म्यानं या तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे. म्हणून श्री ज्ञानोबराय बोलतात की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. म्हणजे अर्जुनाच्या व्याज म्हणजे निमित्त, अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीराजे, स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्रीच्या राजा म्हणजे स्त्रीचे पती, लक्ष्मीचे पती भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करून संसारा एवढं जे काय फार मोठं ओझ आहे ते ओझ फेडिलं, म्हणजे दूर केलं. कारण की अर्जुन हा गायीप्रमाणे आहे की नाही, की अर्जुन हा वासराप्रमाणे आहे, अर्जुन हा वासराप्रमाणे आहे, आणि भगवान परमात्मा हा कशा आहेत, गायीप्रमाणे आहेत. म्हणजे दूध इतकं दिलं भगवान परमात्मा रूपी गायीनं, इतकं दूध दिलं. कितकं दूध दिलं, इतकं किती दिलं की अरे अफाट दूध दिलं. ज्ञानोबराय बोलतात ऐसे हे दुबते वत्स करून पार्थाते दुबिनली जगा परते श्रीकृष्ण गाय. भगवान परमात्मा ही जणू काय गायच आहे, यानं दूध श्रीमद भगवद्गीता रूपी दूध दिलं. आणि वासरू कोणाला केला, अर्जुनाला. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला वासरू बनवून त्या अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्यांकरिता दूध दिलं. जसं आपली सुद्धा गाय एका वासरा करता दूध देते आणि ते सगळ्या कुटुंबाकरिता होऊन जातं. तर सगळं हे जगच हे भगवान परमात्म्याचं कुटुंबच एक आहे. मग या सगळ्या करता गीता ज्ञान रूपी दूध प्राप्त झालं. या प्रकारे या श्रीमद भगवद्गीतेची गीतेचा आरंभ होतो. या श्रीमद भगवद्गीतेमध्ये यद्यपि भगवान परमात्म्याचं काहीही प्रयोजन नाही. कोणी सुद्धा बघता काहीतरी भेटेल की काय, आपण जे कीर्तन प्रवचनादी करतो यापासून आपला लाभ काय, मी तिथे का जाऊन व्याख्यान देऊ,
कारण की लाभ असेल तर प्रयोजन विना न मंदोपि प्रवर्तते, कारण की अशी स्थिती असते प्रयोजना वाचून मंद मनुष्यही प्रवृत्त होत नाही. भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला उपदेश देण्याकरिता प्रवृत्त होतात. भगवान परमात्म्याचं त्यापासून काहीही प्रयोजन दिसत नाही. म्हणून भगवान शंकराचार्य बोलतात की स भगवान स्वप्रयोजना अभावेपि भूतान जिगृक्षया वैदिकम ही धर्मद्वयम अर्जुनाय शोकमोददो निमग्नाय आदिदेश भगवता यथोपदिष्टम तम धर्मम सर्वज्ञः. भगवान वेदव्यास गीताख्यही सप्तभी श्लोकशतैः उपनिबद्ध. याचं तात्पर्य असं आहे, आपल्याला एक जी काही शंका होते की भगवान परमात्मा प्रयोजना वाचून या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा का उपदेश करत असावेत, कारण की प्रयोजन असावं, प्रयोजना वाचून कोणतंही कार्य कोणीही करत नाही. यद्यपि आपल्याला सामान्यतः प्रयोजनाचा अभाव दिसत असेल, भगवान शंकराचार्य बोलतात स भगवान प्रयोजन स्वप्रयोजना अभावेपि, म्हणजे स्वतःच्या प्रयोजनाचा फलाचा अभाव असला तरी सुद्धा बर का उपदेश करतात, भूतानु जिगृक्षया, म्हणजे या सर्व प्राण्यावर अनुग्रह करण्याच्या इच्छेनं भगवान परमात्मा या दोन धर्माचा, निवृत्ती धर्म आणि प्रवृत्ती धर्म, या दोन्ही धर्माचा अर्जुनाकरिता उपदेश करतात. यावरूनच निश्चित होतं की भगवान परमात्मा त्यांचं काहीतरी प्रयोजन आहे. त्यांचा एक समज, त्यांचा अवतारच ज्याच्याकरता झाला ते काम करतात. अवतार कशाकरता झाला, कशाकरता झाला, चौथ्या अध्यायामध्ये काय श्लोक केला, राय राय धर्मस्य ज्ञाने भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य आत्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. हे की नाही, हा श्लोक आहे. म्हणजे या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार हा धर्माची संस्थापना करण्याकरिता होतो. म्हणजे धर्म संस्थापन हे भगवान परमात्म्याचं कर्तव्य आहे, हे की नाही. म्हणजे भगवान परमात्मा याच्याकरता येतात, म्हणजे प्रयोजन थोडंफार, अन्य प्रयोजन नाही, इतकं तरी प्रयोजन आहे. आणि या सर्व लोक शोक रूपी सागरामध्ये बुडालेल्या अर्जुनाकरिता भगवान परमात्माने धर्माचा उपदेश केला व श्री वेदव्यास महर्षींनी 700 श्लोकामध्ये ही श्रीमद भगवद्गीता ग्रंथित केलेली आहे. अशा या श्रीमद भगवद्गीतेतील द्वितीय अध्यायातील जो काही प्रथम श्लोक आहे तो श्री संजयजी बोलतात, संजयाच्या मुखातून निघालेला श्लोक आहे. तरी पहा, संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषेदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. हा संजयाच्या मुखातील निघलेला श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय या प्रकारे आहे, कसा पहा. संजयः उवाच मधुसूदनः तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम् विषीदन्तं तम इदं वाक्यम उवाच. काय आहे आता अर्थ. मधुसूदन अर्थात मधुसूदन भगवान परमात्मा कृपया तथा कृपयाविष्टम, तथा अर्थात त्याप्रमाणे, त्याप्रमाणे अर्थात कोणत्या प्रमाणे, पूर्वोक्त अध्याय पूर्व
अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे हे की नाही, त्याप्रमाणे म्हणजे पहिल्या अध्यायात कृपया परयाविष्टम विशदन्यतम पुरवे या श्लोकापासून ते 47 श्लोकापर्यंत जो काही कथन विचार मांडला त्याप्रमाणे कृपया आविष्टम, कृपया म्हणजे करुणा, मोह, हाच मोह जर एक आहे, हीच कृपा करुणा जर संसाराविषयक असेल तर त्याला नाव दिलं जातं मोह, आणि तीच कृपा जर भगवत विषयक असेल तर तिला नाम प्राप्त होतं प्रेम. या ठिकाणी अर्जुनाचा जो काही अर्जुनाची कृपा आहे, अर्जुनाचा स्नेह आहे, तो स्नेह संसार विषयक असल्यामुळे त्याच नाव प्राप्त होतं मोह. म्हणजे मोहाने आपण पाहिले मोह याचं नाव काय दिलं, येथे तमनी गजबज झाली अपैसी कृपा उपजले त्याने आत्माने निघाले वीर म्हणते. त्यापुढे जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण तया होणे असा धारण स्नेह नवल, या ठिकाणी स्नेह शब्दाचा प्रयोग केला. म्हणजे स्नेह हे कसं आहे, प्रेम वज्रापेक्षाही अतिशय कठीण दुर्धर अति दारुण आहे. म्हणून तिथे कृपा शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानोबर आहे स्नेह असा करतात है ना, मोह असा करतात. त्याच मोहाने अर्जुनाचं अंतःकरण कसं झालं, आविष्ट झालं, व्याप्त झालं. मग कृपया विष्टम अर्थात कृपेने करुणेने युक्त झालेल्या असा अर्थ होतो. पुढे अर्थ आहे अश्रुपूर्णा कुलेक्षणम, अश्रुभी पूर्णे आकुले ईक्षणे यस्य सह अश्रुपूर्णा कुलेक्षणात्तम अश्रुपूर्णा कुलेक्षणम, अर्थात अश्रूंद्वारे पूर्ण व्याकुळ झालेले आहेत नेत्र ज्यांचे, असा जो अर्जुन पुन्हा कसा आहे विषीदंतम अर्थात विषादम कुर्वंतम, विषाद करणाऱ्या अर्जुनाला इदम वाक्यम वाच, मधुसूदन भगवान परमात्मा हे वाक्य बोलला. आता जे वाक्य बोलला ते वाक्य पुढील श्लोकामध्ये येईल. तत्पूर्वी या ठिकाणी भगवान परमात्म्याकरिता संजयजी मधुसूदन शब्दाचा प्रयोग करतात. मधुसूदन म्हणजे काय, या ठिकाणी मधुसूदन अशा शब्दाचा प्रयोग का केला असावा, आपण थोडासा तात्पर्यार्थ जर सुगावा लागेल तर पाहूया. या ठिकाणी मधुसूदन या शब्दाचे काय अर्थ होतात. मधु एक दैत्य होता, मधुम असुरम है ना, दैत्यम सूदयती नाशयती इति मधुसूदन. म्हणजे मधु नावाचा जो काही दैत्य, मधुकैटभ नावाचे प्रसिद्ध दैत्य होऊन गेले है ना, त्यांचा नाश करणारे कोण आहेत, भगवान परमात्मा. म्हणून मधु नामक दैत्याचा नाश करणाऱ्या हे मधुसूदना, याकरिता शास्त्रामध्ये आपला प्रमाण उपलब्ध होता. सूदनम मधु दैत्यस्य यस्मात् स मधुसूदनः इति संतो वदन्तेशं वेदैर्भिन्नार्थमीप्सितम्. सांगितलं गेलं की मधु दैत्यस्य सूदनम यस्मात् सह मधुसूदन, म्हणजे ज्यापासून मधु नामक दैत्याचा नाश झाला त्यामुळे याला काय म्हटलं जातं, मधुसूदन. काय म्हणतात, मधुसूदन असं म्हटलं जातं. या प्रकारे संत मनुष्य, संत लोक या रीतीनच भगवान परमात्म्याला मधुसूदन या शब्दाचा प्रयोग करतात. परंतु शंकरानंद इत्यादीकार जे काही टीकाकार आहेत त्यांच्यामध्ये एक दोन अर्थ आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होतात. त्यांचं म्हणणं आहे मधु अर्थात अहंकार,
मधु अर्थात अहंकार. का बरं अहंकार घेतला तरी सादृश्यात मधु शब्दाचा अर्थ अहंकार ग्रहण करतात. कारण की जसा लिहितात ते सर्वेषां देहे मधुवत इष्टत्वात मधु अहंकार. जसं तुम्हाला मधु आवडतो का रे? मध आवडतो पाहिजे नको? आवडतो आणि नको सुद्धा असं कसं आहे ना. मधु हा सर्वांना अतिशय इष्ट असतो है की नाही? चांगला लागतो की नाही खायला जिभेवर? तसंच सगळ्यांनाच आपला अहंकार फार आवडत असतो. स्वतःचा अहंकार फार आवडतो. म्हणजे इकडे रे पुढे म्हणजे आता आपण बोललो म्हणजे किती आपल्याला मनाला खराब वाटलं बसा आहे ना. किती असं बोलल्यानंतर आहे ना आपल्या अहंकाराला ठेच पोचते की नाही? हा तेच सांगायचं. म्हणजे असं बोललं की आपला अहंकार आपला किती आवडतो? भरपूर आवडतो. म्हणजे म्हणून एक सांगतात की सर्वांनाच आपल्या देहामध्ये मधुप्रमाणे हा अहंकार आवडतो. म्हणून मधु शब्दाचा अर्थ अहंकार असा करतात. पुन्हा तम अहंकारम आत्मप्रकाशनेन सूदयति इति मधुसूदन. त्या अहंकारास आपल्या ज्ञानाने आपल्या प्रकाशाने नष्ट करतो. त्याला काय म्हटलं जातं? मधुसूदन. अर्थ होईल मधु अर्थात अहंकारम आत्मप्रकाशनेन सूदयति इति मधुसूदन भगवान परमात्मा. अथवा दुसरा एक अर्थ देतात की एक वाक्य आहे मधु अर्थात स्वरूपानंद. मधु अर्थात स्वरूपभूत आनंद. एक वाक्य लिहिलंय यम पृथ्वी सर्वेषां भूतानां मधुनां मधु. हे जे कसं स्वरूप अज्ञान आहे या सगळ्या मधूंची मधुरूप आहे, आनंद रूप आहे. म्हणजे याच तात्पर्य ग्रहण करतात स्वरूपभूत आनंद हाच काय आहे? मधु आहे. आणि तो स्वरूपभूत आनंद जो सूदयति अर्थात स्फोरयति आपल्या अंतःकरणामध्ये स्वरूपभूत आनंद जो प्रगट करतो त्याला काय म्हटलं जातं? मधुसूदन. असा तिसरा एक अर्थ करतात. व काही श्लोकामध्ये याचं दिग्दर्शन असं केलेलं आहे मधुक्लीवैंच माध्वीके कृतकर्म शुभाशुभे भक्तानां कर्मणांचैव सूदनं मधुसूदन. अर्थात मधु हा शब्द नपुंसकलिंगी आहे आणि या ठिकाणी कृतकर्म मधु शब्दाचा अर्थ मधु कोण आहे? शुभ आणि अशुभ कर्म. ज्याच जसं काय म्हणतात ते मधुमक्षिका प्रत्येक ठिकाणी जाऊन पुष्पावर जाऊन तेथील मधु एकत्र करतात की नाही? आणि ते आपल्या उदरामध्ये ठेवून नंतर आपल्या छत्त्याजवळ जे काही मधुचं त्या माशाचं जाळ काय म्हणा आपण पोळी, त्या पोळीमध्ये आणून टाकतात. तसंच काय होतं? पोळीच ना कांदा होतो त्याच्यावर तोच आहे ना. तसंच हा जीवरूपी मधुमक्षिका सुद्धा सगळीकडे कर्म करून सगळ्या फळातील पाप आणि पुण्यरूपी मधु काढून घेतात आणि आपल्या अंतःकरण रूपी छात म्हणजे त्या पोळीमध्ये स्थापित होतो. मग हा मधु कोणता झाला? कर्म पाप पुण्य. या दोन्ही पाप पुण्य रूपी कर्मांचं मग ते कोण असतील? मधु सूदयति अर्थात भक्तानां मधु अर्थात पाप पुण्य शुभाशुभे सूदयति नाशयति इति मधुसूदन. अशा प्रकारे सुद्धा या मधुसूदन
शब्दाचा अर्थ केला जातो. परिणामा शुभम कर्म भ्रांतानां मधुरम मधु करोति सुदनम योही स एव मधुसूदन असं वाक्य लिहिलं. कारण की ज्याचा परिणाम अशुभ आहे, जे काही भ्रांत पुरुष आहेत त्यांना फार चांगलं वाटतं. जेवढे मूर्ख पुरुष असतात त्यांना वाईट कर्म करण्यात फार आनंद येतो. तसं म्हणा, ज्याला वाईट कर्म करण्यात आनंद येतो तोच म्हणा मूर्ख समजा, है ना. आपण त्याच्यात बसतो की नाही हे पाहायचं आपण, है ना. त्याच्यामध्ये या प्रकारे अशुभ कर्माचा नाश करणारे जे भगवान परमात्मा, त्याला मधुसूदन असं म्हटलं. या प्रकारे 4-5 अर्थ होतात. इथे मधुसूदन एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक सारखी आसक्ती, घरदारावर मधुसारखा मोह निर्माण झाला. तो मोह निर्माण करण्याचं सामर्थ्य असणारे भगवान परमात्मा आता बोलू लागलेले आहेत. तर हे धृतराष्ट्रा, तू इतकी चिंता हे करू नकोस की आता अर्जुन युद्धापासून उपरत झालेला आहे. यापुढे अर्जुन युद्ध न करता आमच्या मुलांना राज्य युद्ध वाचून प्राप्त होईल. हा जो ही जी तुझी दुराशा आहे, ती दुराशा निवृत्त करविण्याकरिता या ठिकाणी संजय मधुसूदन शब्दाचा प्रयोग करत आहे. म्हणजे तू ही आता दुराशा करू नये, हे मधुसूदन शब्दातून संजय धृतराष्ट्रास सांगू इच्छित आहे. नंतर शब्द दिलाय कृपयाविष्टम. काय झाले? कृपेण आविष्ट झाले. आता कृपा ही उक्ती शंकरानंदाचा थोडा अर्थ वेगळा येतो. ते बोलतात की एक कृपा आता करुणेने आविष्ट. शंकरानंद त्यांचं काय तात्पर्य राहतं? अधिकारी झाल्यानुसार वाचून ज्ञान प्राप्त होत नाही, अधिकाऱ्यालाच ज्ञान प्राप्त होतं. कृपा म्हणजे या ठिकाणी त्यांनी मोह ग्रहण न करता सगळ्या प्राण्याविषयी करुणा निर्माण झाली, कृपा ग्रहण केली आणि अर्जुनाच्या अंतःकरणात कृपा निर्माण झाली. आणि एक कृपा इत्यादी 8 गुण प्रत्येक साधकाच्या जीवनात असावेत. नसेल तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. या आपल्यालाही असावेत. हे ऐकावं आणि या कानानं ऐकून या कानानं सोडून द्यावं आणि आपलं जीवन राक्षसासारखं जगावं. असं आहे का? हे लक्षात ठेवा. सांगितलंय की दया सर्व भूतेषु, एक हा गुण असावा. सर्व प्राण्याविषयी साधकाच्या अंतःकरणात दया असावी. म्हणून हा एक गुण, दया सर्व भूतेषु. दुसरा गुण देतात की क्षांती अर्थात क्षमा. सर्वांच्या अंतःकरणात कशी असावी? क्षमा असावी. पश्चात देतात अनसूया अर्थात त्या गुणेश दोषारोपणम असूया. जो गुणी आहे त्याच्यावर दोषाचा आरोपण करण्याला असूया म्हणतात. ही असूया सुद्धा कोणाच्या अंतःकरणात नसावी. तो चांगला आहे आणि त्याच्यावर आपण गुणावर दोषाचं आरोपण करू तर त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. तिसरा आहे शुची, पवित्र असावा. कधी अपवित्र जीवन जगू नये. मग ते पावित्र्य 2 प्रकारचं आहे. बाह्य पावित्र्य आणि आंतरिक पावित्र्य. आंतरिक पावित्र्य येण्याकरिता बाह्य पवित्रतेची सुद्धा फार आवश्यकता असते. कारण की आपण जसं सुचिता असावी, स्नान संध्येच्या वेळी सुचिता असावी, निद्रेनंतर स्नान करावं, नंतर संध्यावंदनाधिक करावीत. म्हणजे हे करावं. आपण लघुशंका असेल किंवा शौच असेल, त्या लघुशंकेनंतर हातपाय चांगले धुवावेत. 4 वेळेस कमीत कमी गुळणे करावेत. ही पवित्रतेची हे करावं. नंतर जेव्हा आपण शौचास जाऊ, हात पाय सुंदर धुवून प्रक्षालन करून स्नान करावं. नाहीतर अपवित्र अवस्थेत मन
अपवित्र कार्य करू शकतं. जसं म्हणजे त्याच्यामध्ये विचित्रता येते. याचे एक कोण एक राजा आहे, नळ आणि दमयंतीची कथा आहे. या नल आणि दमयंतीचा विवाह दमयंतीचा विवाह नल राजाशी झाला. नल राजा हा धार्मिक श्रेष्ठ होता, परंतु एक वेळेस त्याच्या मागे कमीत कमी 12 वर्ष कलियुग लागला की यांच्यामध्ये मी प्रवेश करेल. जो अपवित्र मनुष्य असतो, जो अपवित्र राहतो, त्याच्यामध्येच हा कली प्रवेश करतो, अन्यामध्ये कली प्रवेश करत नाही. मग अपवित्र एक दिवस सहज काय झालं, लघुशंकेला गेल्यानंतर आचमन केलं, परंतु आपला पाय अर्धा टाचेकडून अर्धा पाय कोरडा राहिला. तेवढं छिद्र पाहून जर कली त्या नल राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो, तर आपण सगळे हातपायच कोरडे ठेवून निघणाऱ्या का प्रवेश करणार नाही. त्याची साधना तुम्ही पहा. याच्यातील आपल्या विद्यार्थ्यांमधील सुद्धा, छात्रांमधील सगळ्यामध्ये जो नित्य पवित्र राहतो त्याचं जीवन पहा, आणि जो पवित्र राहण्यास एवढं करत नाही तुमचं जीवन पहा. आता तुम्ही आळसी बनता, त्याचं कारण हेच आहे ना, कारण की आपलं पावित्र्य आपण ठेवत नाहीत. नंतर मग सूची झालं तर खरं साधकीय जीवन, अरे ग्रंथ शिकण्यात साधकीय नसतं, झोपा काढण्यात साधक होत नाही. तो साधना अनुष्ठान केल्यानं तो साधक होत असतो. नाहीतर जानवर सुद्धा जीवन जगतच असतात. आपण जीवन हे संस्कारयुक्त जीवन जगावं. इथे ते पुढे देतात, पुन्हा शुची अनायास, यानं व्यर्थ कोणतेही कर्म जे आपल्या अंतकरणास चंचल करू शकतील अशी कर्म करू नयेत. मांगल्य, त्याच्यामध्ये मंगलता, मांगल्य गुण असावे. अकार्पण्यम, कृपणता नसावी. अस्पृहा, आणि कोणाची त्याने स्पृहा इच्छा करू नये. अशा प्रकारचा साधक असावा, तर त्याच साधकाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज बोलत असताना बोलतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य है ना. अंतिम लिहितात की तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. त्यालाच ज्ञान प्राप्त होतं, अन्यास ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून हे गुण असावेत हे सांगण्याचं तात्पर्य श्री शंकरानंद महाराजांचा होता. आणि विषाद शेवटी प्रगट केला. विषाद म्हणजे स्नेह विषयभूत, आपल्या स्वजनाच्या नाशानिमित्त जो अंतकरणात शोक झाला त्यालाच स्नेह असं म्हटलं जातं. या प्रकारे प्रथम श्लोकाचा अर्थ आहे. आपण आज मी जाणून बुजून थोडा विचार असा थोडा लांबवला. उद्यापासून आपल्या, कारण की आता आरंभ होईल, तर उद्यापासून आपला चांगला विषय चालेल. उद्या ओव्यांचा आरंभ करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय